Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण BEE MCQ सिरीजमधील DC मोटर हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्याच्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे फॉर्म्युलेज वगैरे असेल किंवा क्वेश्चन्स असेल ते आपण आता डिस्कस करूया. चला बघा, तर DC मोटर जे असेल, आता तुम्हाला सगळ्यात पहिले तर इलेक्ट्रिकल मशीन जे असेल याच्याबद्दल थोडंफार इंट्रोडक्शन असेल, बरोबर आहे. आता इलेक्ट्रिकल मशीन आपण बघितलं की दोन टाईपचे असतात. एक तर असेल स्टॅटिक असेल किंवा डायनॅमिक असेल किंवा आणखी दुसरे शब्द तुम्ही म्हणू शकता AC मशीन असेल किंवा DC मशीन असेल. आणि याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट पडतात सर. एक DC मशीनमध्ये एक असतं मोटर आणि काय असते सर जनरेटर, बरोबर आहे. आपण आज थोडं DC मशीनबद्दल चर्चा करूया. ओके, बघा त्याच्यामध्ये DC मशीनमध्ये दोन पार्ट आहे. एक त्याची जनरेटर असतो आणि एक असते मोटर. आता तुम्हाला सगळ्यांना थेरोटिकल ऑलरेडी माहिती आहे, तर एकदा फास्टमध्ये तुम्हाला सांगतो की DC जनरेटर जो असतो तो काय करत असतो सर, मेकॅनिकल टू काय करणार आहे, तो इलेक्ट्रिकल कन्वर्ट करत असतो सर, है ना. आणि मोटर काय करत असते, इलेक्ट्रिकल टू काय करणार आहे, मेकॅनिकल कन्वर्ट करणार आहे. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये बघा DC मोटर जे असेल, आता त्याच्यामध्ये सुद्धा काय सेल्फ एक्सायटेड आणि सेपरेट इलेक्ट्रिक असे दोन टाईप्स आहेत. सिमिलरली सेम टाईप तुमच्या DC जनरेटरमध्ये सुद्धा आहे. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर सेल्फमध्ये काय येतं सेल्फमध्ये काय येतं सिरीज, शंट आणि कंपाऊंड मोटर, आणि सेपरेटली एक्सायटेड असेल ती सेपरेट आहे. त्यानंतर परत कंपाऊंडमध्ये लॉंग शंट आणि शॉर्ट शंट आहे. हे DC मोटर जे असतील ते टाईप्स आहेत. सिमिलरली DC जनरेटरसुद्धा असेच आहेत. क्लिअर आहे, कळालं. बघा त्यानंतर आता हे त्याचे फक्त क्लासिफिकेशन होतं. आता हे त्याच्यामध्ये मी तुम्हाला डायग्रामसुद्धा दिलेत. बघा, एक असते आर्मेचर वाइंडिंग. ओके, याला म्हणतो असतो आपण आर्मेचर वाइंडिंग, याला म्हणतो असतो आपण फील्ड वाइंडिंग, बरोबर आहे. हां, तर फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग दोघं सेपरेटली कनेक्टेड म्हणून त्याला म्हटलं आपण सेपरेटली एक्सायटेड मोटर. ओके, त्यानंतर बघा आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग दोन्ही हे जे असेल एकमेकाचे पॅरलल कनेक्टेड म्हणून त्याला म्हटलं आपण शंट मोटर किंवा शंट मशीन असेल. ओके, इकडे जर तुम्ही बघितलं तर सेम लाईक दॅट इथं ही मोटर कशी आहे, इथं आर्मेचर आहे, बरोबर. ही फील्ड आहे, दोघं एकमेकाची सिरीजमध्ये म्हणजे म्हटलं आपण सिरीज DC मोटर. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथं बघा फील्ड वाइंडिंग आणि ही आर्मेचर वाइंडिंग सिरीजमध्ये आहे, आणि दुसरी फील्ड वाइंडिंग म्हणजे फील्ड वाइंडिंग जे असेल ते आपण दोन घेतल्या इथं. ओके, तर याला म्हणतो आपण कंपाऊंड मोटर, बरोबर. आता ही कंपाऊंड मोटर कशी असेल काय असेल मी तुम्हाला आपण ज्यावेळेस क्वेश्चन येईल त्यावेळेस त्याच्यानंतर डिस्कस करूया. ओके, त्याच्यानंतर बघा टाईप्स ऑफ DC जनरेटर. मी तुम्हाला म्हटलं ना सेम लाईक दॅट जसं DC मोटरचे आहे तसं DC जनरेटरचे. आत्ता आपण ज्या डायग्राम बघितले तर DC मोटरच्या होत्या, आता कशाचे आहे जनरेटरचे. सेम लाईक दॅट इथे बघा आर्मेचर वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग दोघं शंटमध्ये पॅरलमध्ये म्हणून शंट म्हटलं. आर्मेचर आणि फील्ड दोघांच्या सिरीजमध्ये आहे. इथं आर्मेचर आणि फील्ड सिरीज त्याचं कॉम्बिनेशन कोणासोबत आहे, फील्ड वाइंडिंगसोबत आहे, बरोबर. लक्षात आलं. ओके, नंतर बघा इथं सेम लाईक दॅट इथे पण तसंच आहे, फक्त इथे याला म्हणतो आपण लॉंग शंट, याला म्हणतो आपण शॉर्ट शंट. म्हणजे ह्याचा अर्थ काय डायरेक्ट हे दोन्हीचं कॉम्बिनेशन सोबत जर रिवाइंडिंग असेल त्याला म्हणायचं लॉंग शंट, सेपरेटली आर्मेचर सोबत असेल त्याला म्हणायचं शॉर्ट शंट. ओके, क्लिअर आहे, कळालं. हां, बघा हां, आता खूप इम्पॉर्टंट पार्ट जो की आपल्याला न्यूमरिकलसाठी मदत करणार, बरोबर आहे. लक्षात ठेवा बॅक EMF जो असेल DC मशीनचा त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. P500/60 आहे, P500/60, P500/60 असं तुला थोडं रिकग्नाइज करा किंवा त्याला थोडं लक्षात ठेवा. P500/60, P500/60A. ओके, हां, आता P500/60 मध्ये EB म्हणजे काय होतं, बॅक EMF. P म्हणजे नंबर ऑफ पोल, 5 म्हणजे फ्लक्स पर पोल, Z म्हणजे टोटल कंडक्टर, आणि म्हणजे स्पीड, A म्हणजे काय होतं पॅरलल पाथ. ओके, त्यानंतर व्होल्टेज इक्वेशन बघा. आता हे व्होल्टेज इक्वेशन जे आहे ना तर डिपेंड ऑन तुमच्या मशीनवर आहे, बरोबर. मशीनवर म्हणजे नॅटली सर तुमची मोटर सिरीज आहे, शंट आहे किंवा कंपाऊंड आहे त्याच्यावर डिपेंड आहे सर. क्लिअर कळालं. जनरली तुम्हाला जे व्होल्टेज असेल हा बॅक EMF प्लस त्याचा हा ड्रॉप असेल IA प्लस I × RA. क्लिअर कळालं. आता इथं प्लस मायनस सगळं तुमचं कशावर डिपेंड असेल, कनेक्शनवर डिपेंड असेल. त्यानंतर आता जर तुम्ही बघितलं तर आपण जर बघत असाल बघा मोटर असेल किंवा जनरेटर असेल, बरोबर. जर तुम्ही मोटर बघितली सर तर मोटर आणि हे असेल तुमचं जनरेटरचं आउटपुट काय भेटतं तुम्हाला इलेक्ट्रिकल, बरोबर. EMF आणि मोटरचं आउटपुट काय भेटतं तुम्हाला टॉर्क, बरोबर आहे. आपण मोटरसाठी कोणतं इक्वेशन बघत असतो रे, टॉर्क इक्वेशन. क्लिअर आहे. आता ह्या टॉर्क इक्वेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर टॉर्क ही डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असेल 5 × IA. हे खूप इम्पॉर्टंट किंवा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला लक्षात ठेवा. T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल 5 × I. ओके, त्यानंतर जर ॲक्च्युअल टॉर्क जो असेल तर ॲक्च्युअल टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे P5Z. हा जो असेल बघा T जे असेल आहे ना 5 × I. ओके, P5
जेड आय ए अपॉन 2πe. ओके, हा असेल तुमचा टॉर्क इक्वेशनचा फॉर्म्युला. लक्षात ठेवा. त्यानंतर स्पीड इक्वेशन जे असेल, तर स्पीड इक्वेशन जे असेल त्याच्यासोबत कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ईबी आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्लक्स. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर ईबीच्या ठिकाणी हा इक्वेशन टाकलं तुम्ही तर हा फॉर्म्युला तुमचा तयार होतो. पॉवर डेव्हलप जे असेल त्याचं एक लक्षात ठेवा, ई इंटू आय व्ही, ईबी इंटू आय ए. आणि मेकॅनिकल पॉवरचा हा फॉर्म्युला थोडा लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हा एक लक्षात ठेवा. त्यानंतर हा एक लक्षात ठेवा. तुम्हाला बाकीचे फॉर्म्युले असतील त्याच्यावरून लक्षात येऊन जातील. आणि हे एक महत्त्वाचा थोडा लक्षात ठेवा. क्लिअर आहे, कळालं? ओके, चलो नेक्स्ट. हां बघा, आता काही MCQ तुम्हाला याच्या रिलेटेड दिलेले आहेत. आपण आता त्याचे MCQ जे असेल ते डिस्कस करूया. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले MCQ तुम्हाला दिला आहे, DC मोटर कन्वर्ट्स डॅश इंटू, है ना. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की बघा, मोटर आणि जनरेटरमध्ये हा एक फरक आहे की बाबा DC मोटर जे असेल त्याचं काम काय आणि DC जनरेटर जे असेल त्याचं काम काय ना. मग याचा अर्थ काय सर, की मोटर आणि जनरेटर दोघांपैकी कोणाचं फंक्शन काय हे आपल्याला सिद्धे शिकण्याचं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये मला माहित होतं की सर आपण एकाचं इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल असेल आणि एकाचं काय असेल, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल असेल. बरोबर आहे. मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल कोणाचं आहे, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल कोणाचं आहे रे. आता तुम्हाला माहिती की मोटर जे असेल, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे सर की मोटरचं काम काय असतं. आपण मोटरला इनपुट देत असतो बघा, इलेक्ट्रिकल, आणि आउटपुट काय होत असतं मला सर, मेकॅनिकल. आणि जर जनरेटर असेल तर मला आउटपुट मिळतं सर इलेक्ट्रिकल आणि इनपुट असेल तुमचं मेकॅनिकल. सिम्पल आहे. मग DC बघा, तुम्हाला खूप बेसिक क्वेश्चन येतात, जास्त इलेक्ट्रॉनिक्स जास्त डीपमध्ये तुम्हाला देत नाही. ओके, DC मोटर कन्वर्ट, पण DC मोटरला इनपुट काय देतो सर मी, इलेक्ट्रिकल एनर्जी देतो सर, बरोबर आहे. आणि आउटपुट काय करतो सर, मेकॅनिकल. म्हणजे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, और DC जनरेटर कन्वर्ट, हां आता इथे जनरेटर आलं, बरोबर. याच्या उलट म्हणजे काय सर, मी त्याला मेकॅनिकल देणार आणि काय घेणार, इलेक्ट्रिकल घेणार. ओके, नेक्स्ट. और डॅश सप्लाय मेकॅनिकल एनर्जी टू द DC जनरेटर विच जनरेट इलेक्ट्रिकल आउटपुट एनर्जी. और डॅश, हां बघा, आता तुम्ही मेकॅनिकल पॉवर इनपुट देणार आहात, बरोबर. मग मेकॅनिकल पॉवर इनपुट देणार म्हणजे सर काय की आपण त्याला कंटिन्यू हाताने घुमत बसणार आहे का नाही, म्हणजे त्याला मेकॅनिकल पॉवर द्यायची, म्हणजे कशाचा इनपुट करणार. याच्यापैकी बघा, डिझेल जनरेटर, आता जनरेटरसाठीच परत जनरेटर तयार करणार देणार का तुम्ही, नाही. ओके, बघा, टर्बाईन आणि डायनामो, बरोबर. ते जनरली याच्या वेळेला आपण काय म्हणत असतो, प्राईम मूव्हर, बरोबर. याला काय म्हणत असतो आपण, प्राईम मूव्हर. ही ॲक्च्युअल त्याची नाव आहे डायरेक्ट, टर्बाईन, डिझेल जनरेटर, डायनामो असेल, बरोबर आहे. हे सगळे काय म्हणजे हे प्राईम मूव्हर आहे. क्लिअर आहे. हां, त्यानंतर नेक्स्ट बघा, इन अ DC मोटर द फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड टू, इन अ DC motor the field winding is connected to a dash supply and armature winding is connected to, हां बघा, आता DC मोटर जे असेल ना त्याला आपण कधी कधी काय म्हणत असतो की समजा त्याच्यामध्ये दोन वाइंडिंग इंडायरेक्टली. बघा, एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये दोन वाइंडिंग आहे सर, बरोबर आहे. हां बघा, ही एक वाइंडिंग आहे आणि ही एक वाइंडिंग आहे. क्लिअर आहे. हां, समजा हिला म्हटलं मी आर्मेचर वाइंडिंग है ना, आणि हिला म्हटलं आपण फील्ड वाइंडिंग. क्लिअर आहे. हां, तर सर याच्यापैकी एक वाइंडिंग अशी असते की ज्याला आपण काय करत असतो, DC सप्लाय देतो, आणि दुसऱ्या वाइंडिंगला काय करतो रे, दुसऱ्या वाइंडिंगला सुद्धा काय असेल रे, DC सप्लाय. लक्षात ठेवा, इथं पण DC असेल आणि इथं पण काय असेल, DC असेल. दॅट इज युअर DC मोटर. कारण हे तुम्ही ज्यावेळेस सिंक्रोनस मोटर असेल, आता जनरली तुम्हाला सिंक्रोनस मोटर मे बी जीपमध्ये नाही आहे, ओके, बट सिंक्रोनस मोटर डबली एक्साइटेड आहे, पण त्याच्यामध्ये DC आणि AC दोन्ही सप्लाय असतात, बरोबर. पण याच्यामध्ये फक्त कोणतं असतात, दोन्ही साईडला आर्मेचर सुद्धा आणि फील्ड वाइंडिंगला सुद्धा काय असेल रे, DC सप्लाय असेल. ओके, नेक्स्ट बघा, when a current carrying conductor placed in a magnetic field its force is experienced, है ना, it experience a force, म्हणजे सेंटेन्सच आपलं तयार झालं की इनडायरेक्टली काय म्हणतो आपण, फोर्स. द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एक्सपिरियन्स बाय करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय. ओके, हां, तर त्याचा फोर्स जो असेल त्याचं इक्वेशन काय असेल तर BLV. ओके, क्लिअर आहे, कळालं. बी हा जो असेल त्याचा C जो असेल त्याचं करेक्ट आन्सर आहे. इन फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल थंब, हां हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, लक्षात ठेवा. फ्लेमिंग लेफ्ट हँड, फ्लेमिंग राईट हँड. फ्लेमिंग लेफ्ट हँड आणि राईट हँड कुठलाही रूल असतो तर जनरली थंब जे असेल ना, तर थंबचे जे इंडिकेशन आहे ते सेमच आहे जवळपास. बघा, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, बरोबर. तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल जो असेल तर थंब इंडिकेट, त्याच्यामध्ये 3 पार्ट असतात. एक असेल तुमचा थंब, बरोबर, एक असेल फर्स्ट फिंगर आणि एक असेल तुमचा मिडल फिंगर ना. आता बघा, आता याच्यामध्ये मिडल फिंगर, फर्स्ट फिंगर आणि थंब याचं काम काय, त्याच्यामध्ये त्याने काय विचारलं, थंबचं काम विचारलं, बरोबर आहे. तर थंबचं काम काय असेल मग,
डायरेक्शन ऑफ फोर्स, बरोबर आहे. दोन्ही याच्यात या DC लेफ्ट हँड असेल किंवा राईट हँड असेल, फोर्स मोशन हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे. नेक्स्ट, द व्होल्टेज इंड्यूस्ड इन आर्मेचर वाइंडिंग ऑफ अ DC मोटर इज कॉल्ड. द व्होल्टेज इंड्यूस्ड इन आर्मेचर वाइंडिंग ऑफ DC मोटर इज कॉल्ड. हा त्याला काय म्हणतो आपण, मग काय म्हणतो, आर्मेचर व्होल्टेज है ना. नाही. क्लिअर आहे. असं नका समजू की समजा तुम्ही आर्मेचर वाइंडिंग आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण आर्मेचर व्होल्टेज म्हणून, त्याला काय स्पेशल नाव आहे, त्याला म्हणतो आपण बॅक EMF. काय म्हणतो आपण त्याला, बॅक EMF. EB तुम्ही नाव बघितलं असेल पहा. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, द बॅक EMF गेट्स प्रोड्यूस ड्यू टू द जनरेटिंग ॲक्शन. हां, म्हणजे बॅक EMFचा फॉर्म्युला पाहिजे मी तुम्हाला म्हटलं होतं, P500/60. दॅट इज करेक्ट आन्सर. The polarity of back EMF EB of a DC motor is such that it dash the armature supply voltage. हा एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये EB जो असतो ना, तर EBची डायरेक्शन जी असेल, ओके, तर EBची डायरेक्शन नेहमी काय असेल, अपोजिट असेल. कारण आपण देताना सप्लाय देतो आणि बॅक EMF आपण त्याला नावच दिलं आहे बॅक EMF. ओके, ते नेहमी एकमेकाचे कसे असेल, जर अपोजिट असेल, अपोजिस. फॉर अ DC शंट मोटर द रेजिस्टन्स of the shunt field winding is always that of the armature winding are. हां बघा, म्हणजे इथं काय की DC शंट मोटरचं असेल. आता DC शंट मोटर आपल्याला माहिती आहे की ही समजा तुमची आर्मेचर वाइंडिंग असेल आणि याला पॅरलमध्ये काय असेल, तुमची फील्ड वाइंडिंग असेल, बरोबर. त्याचं म्हणणं काय, तर रेजिस्टन्स ऑफ अ शंट फील्ड वाइंडिंग म्हणजे सरळ काय म्हणतात सर तुम्ही त्याला, RSH इज ऑलवेज डॅश दॅट ऑफ द आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे ही आर्मेचर वाइंडिंग असेल याच्या याच्या कम्पॅरिझनमध्ये त्याचा रेजिस्टन्स त्यांनी विचारला, बरोबर आहे. तर DC शंट मोटर जे असेल तर नेहमी लक्षात ठेवा, ही तुम्हाला काही स्पेसिफिक असा डाटा असतो जे तुम्हाला मुद्दाम लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर आहे, कळालं. हां, आता मी RSH जो असेल त्या RSHचा आणि RA दोघांपैकी कुठला रेजिस्टन्स जास्त आणि कुठला कमी होत असतो. हां, तर नेहमी लक्षात ठेवा, RSH इज ऑलवेज हायर दॅन RA. लक्षात ठेवा, RSH इज ऑलवेज हायर दॅन RA, बरोबर आहे. म्हणजे काय, सरळ माझा ऑप्शन कोणता असेल रे, A इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर कळालं. हां, आता काही स्टॅटिक डाटा आहे, थोडं लक्षात ठेवावं लागेल मग. तर मोटर शो इन फिगर 8 मोटर टाईप. आता ही कुठली मोटर आहे, हे या दोघं एक माझ्या शंटमध्ये म्हणून सर काय सर असेल, शंट मोटर. क्लिअर आहे. द डॅश मोटर इज ऑल्सो कॉल्ड कॉन्स्टंट फ्लक्स मोटर. हां, कॉन्स्टंट फ्लक्स मोटर जशी कोणती असते, शंट मोटर. काही स्पेसिफिक डाटा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, कारण एवढं जास्त डीपमध्ये आपण जायला तेवढा वेळ नाही आहे, एक्झामवर आपल्या जास्तीत जास्त भर असेल. इथं बघा, फॉर अ DC शंट मोटर द टोटल करंट ड्रॉ फ्रॉम द सोर्स. हां, त्या DC शंट मोटर डायग्राम जर तुम्ही बघितली बघा, हा काय आय, बरोबर आहे, तुमचा मेन करंट असेल, बरोबर, इज इक्वल टू काय असेल, ISH प्लस काय असेल सर, IE असेल. आहे काय असं कुठं, हां बघा फर्स्ट ऑप्शन. हे बघा, इथे तुम्ही KCL जर वापरला तुम्हाला लक्षात येईल इनकमिंग इज इक्वल टू काय, आउटगोइंग करंट. त्यानंतर फॉर DC सिरीज मोटर द रेजिस्टन्स ऑफ अ सिरीज फील्ड वाइंडिंग इज मच. हां बघा, अगोदर काय म्हटलं होतं आपण की जी शंट मोटर होती ना, तर शंट मोटरच्या इथे एक्झॅक्ट काय असेल रे, उलटा असेल, तर काय असेल, स्मॉलर दॅन. क्लिअर, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नंतर नेक्स्ट आहे बघा, द मोटर शो इन अ फिगर 9 इज टाईप ऑफ मोटर. बघा, ही कुठली मोटर आहे, सिरीज मोटर. सिंपल, तुम्हाला डायग्राम बघूनच लक्षात येईल, फील्ड आणि आर्मेचर वाइंडिंग सिरीज आहे सर, याला जास्त वेळ घालण्यात मजा नाही. इन अ DC डॅश मोटर फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द IA. हां, आता हा खूप महत्त्वाचा आहे की हे कुठल्या मोटरमध्ये असेल सर, सिरीज. का माहिती आहे, कारण याच्यामध्ये असेल तर फील्ड वाइंडिंग इथे तुम्ही इथं बघू शकता, फील्ड वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग असले एक म्हणजे कसं आहे, सिरीजमध्ये सेम करंट दोन्ही वाइंडिंगमधून फ्लो होत असतो. क्लिअर कळालं. म्हणजे जे माझ्या मॅग्नेटिक फ्लक्स असेल त्या काय असेल, डायरेक्टली माझे मेन करंट किंवा IA जे असेल त्या, कारण सगळ्याचं इक्वेशन जे असेल इक्वल असेल. बघा, इथे तुम्हाला दिले सुद्धा आहे इक्वेशन. बघा, I इज इक्वल टू ISC इज इक्वल टू IE. म्हणजे IEवर माझं डायरेक्टली तुम्ही याला असे लिहू शकता, फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ISC असेल किंवा फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I असेल, कारण इक्वल आहे ना सगळे, सिरीज असल्यामुळे इक्वल आहे. क्लिअर आहे. इन DC डॅश मोटर द फ्लक्स विल नॉट कॉन्स्टंट. हां, DC. हां, म्हणजे कुठली मोटरमध्ये नाही रे, कारण कॉन्स्टंट कुठं असतात, शंटमध्ये. मग सिरीजमध्ये आहे का, नाही. लक्षात ठेवा, नॉट कॉन्स्टंट म्हणलं त्याने. डॅश मोटर इज नेवर स्टार्टेड ऑन नो लोड. हे हाय पॉईंट मात्र लक्षात ठेवा. DC सिरीज मोटर एक अशी मोटर आहे की ती नो लोड नेहमी ऑपरेट करत नाही. कारण काय की त्याच्यामध्ये काय होतं की वाइंडिंग जे असेल सिरीज असल्यामुळं
करंट हाय असतो, म्हणजे त्याच्यामुळे टॉर्क जे असतो, करंट तर असतोच, सेम करंट फ्लो होतो. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये काय होतं, रेजिस्टन्स ॲड होतो आणि स्टार्टिंग रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे त्याचा टॉर्क जास्त राहतो. बरोबर आहे. टॉर्क जास्त असल्यामुळे तिथं म्हणजे समजा तुम्ही डायरेक्ट नो लोडवर तिला वापरू शकत नाही, त्याला लोड त्यामुळे ठेवावंच लागेल. त्यानंतर इफ वी स्टार्ट अ DC सिरीज मोटर ऑन नो लोड देन इट मे गेट डॅमेज ड्यू टू, हां बघा मी तुम्हाला आताच म्हटलं होतं ना की डॅमेज ड्यू टू कशामुळे असेल, हाय स्पीड. ओके, बी in a DC motor series motor produce torque dash DC shunt motor. DC सिरीज मोटर प्रोड्यूस 100% DC सिरीज मोटरमध्ये नेहमी कसं असेल, ग्रेटर असेल. बरोबर, म्हणजे काय, हायर दॅन DC शंट. ओके, क्लिअर कळालं. नेक्स्ट बघा, DC शंट मोटर रिक्वायर्स 3.4.2 कुठलं पाहिजे रे, DC शंट मोटर जर असेल त्यासाठी कोणतं असतं रे, 3 पॉईंट स्टार्टर. ओके, DC सिरीज मोटर रिक्वायर्स याला कोणतं पाहिजे असतं, याला पाहिजे असेल 4 पॉईंट स्टार्टर. हे काही स्टॅटिक डाटा लक्षात ठेवा. शंटसाठी 3, सिरीजसाठी 4. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, द मोटर शो इन फिगर इज, हां बघा हे काही तुम्हाला सांगून बघायची गरज आहे का. मी तुम्हाला म्हटलं की दोघांचं कॉम्बिनेशन आहे. दोघांच्या कॉम्बिनेशनसोबत जर तुमची फील्ड वाइंडिंग जर तुम्हाला पॅरलमध्ये असेल, सर मला माहिती आहे डायरेक्ट असा इथून जो इथपर्यंत म्हणजे ना लॉंग टप्पा घेतला म्हणजे काय, लॉंग शंट कंपाऊंड मोटर. ओके, अजून असेल ऑप्शन इन डॅश मोटर द शंट फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द आर्मेचर अँड सिरीज फील्ड वाइंडिंग. बघा आता हे जे डायग्राम आहे सेम, फक्त त्याने क्वेश्चन हा लँग्वेजमध्ये दिला. बरोबर आहे. बघा, इन मोटर द शंट फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द आर्मेचर अँड सिरीज फील्ड वाइंडिंग. बघा याचा आन्सर काय असेल मग, सेम आन्सर आहे, सेम, फक्त वर्डमध्ये तुम्हाला दिलं म्हणजे का लॉंग शंट कंपाऊंड. ओके, क्लिअर कळालं. त्यानंतर बघा नेक्स्ट, द DC शंट मोटर रिक्वायर्स हां म्हणजे जस्ट आता आपण क्वेश्चन डिस्कस केलं आहे. बघा, इन डॅश मोटर द आर्मेचर अँड शंट फील्ड वाइंडिंग आर कनेक्टेड इन पॅरलल विथ ईच अदर अँड देअर पॅरलल कॉम्बिनेशन इज कनेक्टेड. हा थोडा त्यांनी लँग्वेज चेंज केली. ओके, म्हणजे सर काय की त्यांचं म्हणणं काय की आर्मेचर अँड शंट फील्ड वाइंडिंग आर कनेक्टेड इन पॅरलल विथ ईच अदर. बरोबर, म्हणजे काय, सरळ की ह्या दोन वाइंडिंग जे असेल है ना, दोन वाइंडिंग जे असेल ते काय केलं असेल त्यांनी याच्या कॉम्बिनेशनमध्ये केल्या. बरोबर आहे. हां, आणि याला म्हणतो आपण पॅरलल कॉम्बिनेशन विथ ईच अदर अँड देअर पॅरलल कॉम्बिनेशन इज देन कनेक्टेड सिरीज. म्हणजे इथं काय केलं बरं, अशी दुसरी वाइंडिंग झाली. म्हणजे सर मला माहिती इथून डायरेक्ट घेणं जातं, शॉर्टकटमध्ये गेला म्हणजे शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. ओके, द मोटर शो इन फिगर, हां सेम लागेल. बघा हीच जे आत्ता आपण वर बोललो ना, ते त्यांनी आता फक्त डायग्राम दिली. कुठली मोटर आहे मग, शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. हां, ही एक वाइंडिंग असेल सिरीजमध्ये दोघांचे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. ओके, नेक्स्ट, इफ द टू फील्ड वाइंडिंग सिरीज शंट आर वाउंड इन सच अ वे दॅट द फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय देम ऑलवेज ॲड ऑर असिस्ट ईच अदर देन द टाइप्स ऑफ कंपाऊंड मोटर इज कॉल्ड. मग आधी इथं काय केलं की त्यांनी सरळ सांगितलं की दोन फील्ड वाइंडिंग आहे सिरीज अँड शंट आर वाउंड इन सच अ वे दॅट द फ्लक्सेस प्रोड्यूस्ड बाय देम ऑलवेज ॲड ऑर असिस्ट ईच अदर देन दिस टाईप ऑफ कंपाऊंड मोटर इज ऑल्सो कॉल्ड. आता इथे सरळ सांगितलं ना त्यांनी, किती काय सांगितलं त्यांनी, सरळ काय म्हटले की ॲडिशन ऑर ॲड ऑर असिस्ट. बरोबर आहे. ते कुठली मोटर असेल तर मग कम्युलेटिव्ह मोटर. बरोबर आहे. हां, डिफरन्स असलं तर काय म्हणत असतं पण डिफरन्शियल मोटर, दॅट इज युअर करेक्ट. इन सच टू फील्ड सिरीज फील्ड वाइंडिंग प्रोड्यूस इन देम अपोजिट्स. बरोबर आहे. मग अपोजिट म्हटल्यावर काय असेल, सर काय असेल 100% डिफरन्शियल असेल. ॲड असेल तर कम्युलेटिव्ह, डिफरन्शियल असेल तर अपोजिट असेल. क्लिअर कळालं. चलो नेक्स्ट. हां, अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला DC मशीनमध्ये जेवढे DC मोटर DC मशीन जे असेल, DC मशीनमध्ये दोन येतात, जनरेटर आणि मोटर. त्याच्याबद्दल जेवढे क्वेश्चन्स आपण डिस्कस केले ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. ओके, याच्या रिलेटेड आणखी काही क्वेश्चन्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही 100% सॉल्व्ह करून बघा. कन्सेप्ट सेम, फक्त क्वेश्चन घुमून फिरून डिझाईन केले जातात. क्लिअर कळालं. एवढं करून जर समजा तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर मला 100% तुम्ही मॅसेज किंवा कमेंट करू शकता. ठीक आहे, चला भेटूया लवकरात पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.